नमस्कार. महानगरपालिकांचा महासंग्राम या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पोहोचलेलो आहोत लालबागमध्ये. लालबाग तोच परिसर जो मुंबईचा, मराठी माणसाचा आणि त्याचबरोबर इथे वाढत्या होत असलेल्या इतर भाषिक आक्रमणाचा सुद्धा. लालबाग तोच परिसर जिथे गणपतीचंही स्थान आहे आणि त्याचबरोबर मराठी माणसाच्यासाठी असलेल्या विविध सांस्कृतिक घटनांचं सुद्धा. या अशा परिसरातून आपण मुंबई कोणाची, मुंबईवर राज्य यंदा कोणाचं येणार आणि मुंबई आपल्याकडे आणण्याच्यासाठी कोण कसा प्रयत्न करतंय ते जाणून घेणार आहोत. विविध मान्यवर आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर स्थानिक प्रतिनिधी या नात्याने इथले मतदार सुद्धा आपल्या बरोबर आलेले आहेत. चर्चेची पहिली फेरी सुरू होतीये आणि या चर्चेच्या पहिल्या फेरीच्या निमित्तानं आपण थेट पोहोचतोय शायना एनसी यांच्यापर्यंत. शायनाजी, या भागात प्रचार करत असताना भारतीय जनता पार्टी असो, शिवसेना युती असो, आव्हानात्मक विषय कोणते वाटतात? कारण इथे एक थेट मुद्दा उपस्थित राहतो, तो म्हणजे इथल्या मराठी अस्मितेवर घाला घालण्याचा. 100% आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे नेहमीच म्हणतात की मराठी म्हणजे आमचा अभिमान, आमची अस्मिता आणि मराठी माणूस म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही हे निर्णय घेतलं. आता तुम्ही बघा, मुंबईमध्ये आम्ही इथे आहे परळमध्ये, गिरणी कामगारसाठी काय केलं? काय नाही. परंतु आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे बीडीडी चॉल मध्ये स्थानिक लोकांना परत आणायचं किंवा रमाबाई नगर मध्ये 17,000 घर द्यायचं आम नागरिकला, किंवा लाडकी बहीणच्या योजना निमित्त महिलांना सशक्त करायचं, त्यांना आत्मनिर्भर करायचं, त्यांना सुरक्षा आणि ते सुविधा द्यायचं. ते एक बोलायची कल्पना नाही. आणि सर्व मोठं मराठी दर्जा, अभिजात दर्जा जे दिला भाषाला, तर हे महायुतीच्या नेतृत्वाने. बिलकुल. याच्या निमित्तानं उत्तरासाठी पटपट आपल्याला पुढे जावं लागणार आहे. अयोध्या पाटील, आपल्याला या मुद्द्याला खोडून काढता येत आहे? अगदी. ताई म्हणाल्या की बीडीडी चाळ हे त्यांच्या सरकारने, कदाचित ताई त्यावेळेला भाजपमध्ये होत्या, त्यामुळे ताई तेव्हा विरोधी पक्षाची भूमिका निभवत होत्या. ताईला आठवण करून द्यायची आहे की त्यावेळेला उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना बीडीडी चाळीच्या सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत आणि उद्धव साहेबांनी मराठी माणसाला इथं स्थान दिलेलं आहे आणि ह्या गोष्टी मराठी माणसाचं म्हणत आहेत, महिला सुरक्षेचं म्हणत आहेत. आता तुमचं सेटअप चालू होतं, मला गावाकडून फोन आला, माझ्या म्हाताऱ्या आईबाबाकडे नोटीस पाठवलेली आहे फक्त देवेंद्र फडणवीसांचा फोटो टाकला म्हणून. आणि महिला सुरक्षेचं सांगता, यांचेच मुख्यमंत्री असताना शिंदे साहेब यांच्याच एका नगरसेवकांनी माझ्यावरती 200 बायकांचा हल्ला केलेला होता. नवी मुंबईला 3 वर्षाच्या बालिकेवरती जो काही प्रसंग झाला तो, आणि इथेच भायखळ्यामध्ये माझ्या यांच्याच तत्कालीन आमदार असलेल्या यामिनी जाधवच्या लोकांनी माझ्यावरती हल्ला केला. हे महिला सुरक्षेच्या गोष्टी बोलतायत. आणि आपण आपल्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर होतो. तुम्ही जो आक्षेप मांडला त्याचं उत्तर लागेल. भारतीय जनता पार्टीकडून उत्तर घेऊयात. मला उत्तर द्या, मराठी टिकवून भाजपाला मुंबई जिंकता येईल का? कारण तुमच्या अजेंड्याच्या बाबतीत कायम हा आक्षेप असतो की भाजपाच्या अजेंड्यामध्ये मुंबई मराठी नाहीये, गुजरात यांची आहे. नाही, हा आक्षेप तुम्ही घेताय, परंतु भारतीय जनता पार्टीची आज या ठिकाणी प्रवक्ता म्हणून मी स्वतः उभी आहे. मी स्वतः मराठी आहे. आपण लालबाग परळमध्ये आहोत. लालबाग परळमध्ये आमचे अनेक कार्यकर्ते, असंख्य कार्यकर्ते, फक्त लालबाग परळच का तर संपूर्ण मुंबईमध्ये मराठी कार्यकर्ते आहेत, ते काम करत आहेत. विषय निघाला मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा, तर त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस जी आमचे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, त्यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांच्या समवेत जो पाठपुरावा केंद्राकडे केला, जी मेहनत त्याच्यासाठी घेतली, मुद्देसूद घेतली, कुठेही त्याच्यामध्ये लूप होल सोडले नाहीत आणि त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा हा आत्ता मिळाला. प्रश्न असा पडतो की इतका वेळ का लागला? मग याच्या आधी मराठीचा कैवार घेणारे हे कुठे होते? त्यावेळेला काय करत होते? मग तेव्हा केवळ आणि केवळ मराठी माणसाच्या भावनांचा खेळ करायचा, मराठी भाषेवरून राजकारण करायचं, याच्या पलीकडे जाऊन मराठी माणसाचा विकास करण्यासाठी काय केलं? पटकन मी उत्कर्षताई आपल्याकडे येतो. या मुद्द्याचं उत्तर आधी अयोध्या पोळ यांच्याकडून घेतो. तुम्ही भाषेचं आणि मराठी माणसाच्या भावनेचं राजकारण करता, 30 सेकंदात उत्तर द्या. कोण म्हटलं आम्ही भावनेचं राजकारण करतो म्हणून? जे खरं आहे ते खरं आहे. आणि हे आता म्हणतायत की मराठी भाषेतला अभिजात दर्जा देण्याचं काम उद्धव साहेबांनी केलेलं आहे. त्यावेळेला देसाई साहेब ते मंत्री होते, त्यामुळे क्रेडिट चोरांनी कोणाचंही क्रेडिट चोरायची अजिबात आवश्यकता. क्रेडिट चोरांनी क्रेडिट घ्यायचं नाही. काँग्रेसच्याकडे उत्तरासाठी येतो, त्यानंतर मनसेच्या पर्यंत पोहोचणार आहे. वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीच्या एकत्रित समर्थक या नात्यानं आपण आहात. तुमच्या लेखी मुंबईमधला मराठी माणूस टिकलाय तर कोणामुळे, बाहेर गेलाय तर कोणामुळे? मला वाटतं इकडच्या आधीचे जे सगळेच आमच्या भगिनी बोलल्या त्या कुठल्या ना कुठल्या मार्गाने वेगळ्या नाहीच आहेत. ते सगळ्या एकाच पक्षातल्या आहेत, फक्त आता विभिन्न आहेत. कारण 25 वर्ष
मुंबई महानगरपालिकेवर सत्ता ही सेना भाजपचीच होती गेले 2-3 वर्ष सोडले तर. मग ह्या 25 वर्षामध्ये पुन्हा पुन्हा तुम्हाला मराठी माणसाची अस्मिता जपावी लागते. एवढ्या 25 वर्ष तुम्ही काय केलं की तुम्हाला आज पण 25 वर्षानंतर तुम्हाला हाच मुद्दा घेऊन निवडणुकीला जावं लागतं? हे तुम्ही आधी त्यांना विचारायला पाहिजे दादा. आणि माझं तर स्पष्ट मत आहे की ह्याच्याबद्दल बोलताना सर्वात आधी या सगळ्यांनी याचं उत्तर द्यावं की ज्या मराठी भाषेसाठी तुम्ही एवढं रान उठवताय त्या मराठी भाषेच्या 100हून अधिक शाळा ज्या बहुजनांच्या विद्यार्थ्यांच्या शाळा होत्या, जिथे मुली जास्तीत जास्त शिकत होत्या, ते जेव्हा बंद झालं तेव्हा हे सगळी मंडळी मूग गिळून कशी गप्प बसली? बिलकुल, याचं उत्तर एकदा पटकन शायना एनसीन कडून घेऊयात. मराठी शाळा बंद पाडल्या कुणी? बघा, तुम्ही बघा की बीएमसी मध्ये आज आदरणीय एकनाथजी शिंदे आणि आमचं वचननामा आहे, फेक नामा नाही. तिथे आम्ही हे पण सांगितलं की मायनॉरिटीज असो, अपाहिज असो, दिव्यांग मुलं असो, जे ऑर्फन्स आहे, अनाथ आहे, त्यांच्यासाठी पण आम्ही प्रावधान करून की त्यांना स्कॉलरशिप्स देऊन आम्ही विदेश आयव्ही लीग कॉलेजेस मध्ये पण त्यांना पाठवणार. आणि मराठी शाळांचा मुद्दा. आता मी येते मराठी शाळाला घेऊन कुठे पण बंदी कोणी केलं 25 वर्ष त्यांना विचारा. ते प्लॉट कोणाला दिलं त्यांना विचारा की बिल्डर आणि मराठी बिल्डर्सला कोणी दिलं. आम्ही नव्हते मॅडम, आम्ही आता येणार आणि तुम्ही बघणार. आमचा आपण दावा करताय की शिवसेना सत्तेत येते, मराठी शाळांचा मुद्दा सुरू आहे, पण मनसेचं यावरचं मत लागेल. या चर्चेतल्या या टप्प्यामध्ये आपल्याला खुलासा करावा लागेल की जेव्हा इतर सगळेच जण मराठी अस्मितेचा दावा करतायत आणि टिकवण्याचा दावा करतायत, तुम्ही आता जी युती केली आहे ती तुमच्यासाठी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर अडचणीची ठरणार आहे का फायद्याची? अजिबात अडचणीची राहणार नाहीये. मराठी जर आज मुंबईत टिकली असेल तर ती फक्त ठाकरेंमुळे टिकली आहे. आणि आज ठाकरे हे 2 भाऊ जर एकत्र आलेत तर ते फक्त मराठी माणसासाठी एकत्र आलेत. राजसाहेबांनी हे त्यांच्या भाषणात नेहमीच क्लिअर केलेलं आहे की महाराष्ट्र हा बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा जास्ती महत्वाचा आहे, मराठी माणूस हा बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे बाकी सगळे मतभेद हे सगळे बाजूला ठेवून आज 2 भाऊ हे फक्त मराठी माणसासाठी एकत्र आलेले आहेत. आणि मला ह्याची खात्री आहे की हे लक्षात घेऊन मराठी माणूस सुद्धा त्यांच्या पाठीशी 100% उभा राहणार आहे. मराठी माणसासाठी ठाकरे एकत्र येतात आणि ठाकरे एकत्र आले म्हणजे मराठी माणसाचं भलं झालं, पटतंय? मला असं वाटतंय ठाकरे येत आहेत ते नक्की कोणासाठी एकत्र येत आहेत हा प्रश्न आहे. तुम्हाला उत्तर देता येईल कोणासाठी येत आहेत ते एकत्र? आपल्या युवराजांचं भविष्य सिक्युअर करण्यासाठी ते एकत्र आलेत का हा प्रश्न आज मुंबईकरांना पडलेला आहे, मराठी माणसांना पडलेला आहे. आता ताईंनी सांगितलं की मराठी मराठी माणसासाठी ते एकत्र आलेले आहेत. तर मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की नगरपालिकेच्या निवडणुका ज्या वेळेला झाल्या किंवा याच्या आधीचा जो काळ होता 20 वर्षांचा काळ, मग तेव्हा महाराष्ट्राची चिंता नव्हती का? बिलकुल, याचं उत्तर घेऊ आणि त्यानंतर आपल्याला आपल्या सोबत असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे. ठाकरे स्वार्थासाठी एकत्र आले, थेट मुद्दा आहे. नाही नाही नाही, आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही. मी एक वेळ अवाहित राहिलो तरी चालेल, पण मी ह्यांच्या बरोबर जाणार नाही, म्हणजे राष्ट्रवादी बरोबर युती करणार नाही. असा जेव्हा डायलॉग फडणवीस साहेबांनी मारला होता ना, त्याच्यानंतर आता फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री आहेत तेव्हा अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री आहेत. पण इथे मुद्दा ठाकरेंच्या एकत्रीकरण. ठाकरेंनी एकत्रित येण्याबद्दल माझ्या मते भाजपनी युती कोणाबरोबर करावी वगैरे या गोष्टींबद्दल तर बोलूच नये, कारण त्यांनी सत्तेसाठी काय काय केलंय हे अखंड महाराष्ट्र सगळेच बघतायत. त्यामुळे आता सुद्धा अकोटमध्ये तुम्ही बघतायत भाजप कोणाबरोबर गेलंय, अंबरनाथ मध्ये तुम्ही बघताय भाजप कोणाबरोबर गेलंय. त्यामुळे ठाकरे पण मग मुद्दा जो होता ठाकरे स्वार्थासाठी एकत्र आले आहेत का ह्याचं उत्तर द्या ना. हे भाजपने का ठरवावं ठाकरे स्वार्थासाठी एकत्र आलेत? आम्ही म्हणतोय ना की आम्ही मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आलोय. बिलकुल, या चर्चेला पुढे न्यायचं आहे आणि या चर्चेच्या निमित्तानं माझ्यासोबत माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे आहेत. त्या इथे उपस्थित असलेल्या मतदारांपर्यंत मुद्दा घेऊन जातील की मराठी माणसाच्या साठी खरंच 2 भावांचं एकत्रीकरण काही फरक पाडेल का? ज्योत्स्ना. नक्की बरोबर आहे, कारण 25 वर्षानंतर सुद्धा जर मराठी मुद्दा हा मुंबई सारख्या ठिकाणी जर उपलब्ध होत असेल तर नक्कीच आपण आपल्या या ठिकाणी अनेक भगिनी ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत, विविध पक्षाच्या कार्यकर्त्या सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडनं थेट जाणून घेणार. ताई, काय सांगाल की मराठी हा मुद्दा पुन्हा एकदा निवडणुकीचा मुद्दा होईल अशी परिस्थिती मुंबईमध्ये आहे का? हे 2 भावांना एकत्र यायचं होतं, मग 20 वर्षापूर्वी का नाही आले, जेव्हा बाळासाहेब ठाकरे असताना? आताच काही 2 भावंड आणली. आमच्या देवाभाऊंनी एकत्र आणण्याचा मुद्दा ठरलेला होता त्यांना, असं मला तर वाटतं. आणि जेव्हा कोविडचं झालं तेव्हा पण ही 2 भावंड आता एकत्र नाही आली, तेव्हा ह्यांनी मातोश्री बांधली, शिवतीर्थ बांधलं. पण आत्ताच का तुम्ही मराठी माणसांसाठी बोलताय का आम्ही मराठींसाठी उभे राहिलोय? अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी जी आहे अजित पवारांची, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येतं, म्हणजे ठाकरे पण विचारतात मग राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र कसे आले?
माझं तर म्हणणं एवढंच आहे की मराठी माणसाला घेऊन राजकारण करणं हे आता मुंबईतच व्हायला लागलंय. कारण इतके वर्ष जर मराठी माणूस झोपलेला असताना जर एवढे जर डेव्हलपमेंट झालेले तर आता पुढचा विषय का मराठी माणसाला? मराठी माणूस का इतका मूर्ख नाहीये की या राजकारणासाठी त्याला इथं एवढं बली पडायला लागणार आहे? मराठी हा मुद्दा आणि मुंबईचे काय प्रश्न आहेत आपण आणखीन विचारणार आहोत. काय सांगाल ताई की मराठी मुद्दा मुंबईच्या निवडणुकीत गाजतोय, मात्र खरोखरच हा मुद्दा की विकासाचा मुद्दा? खरोखरच गाजतोय आणि तो मराठी माणसासाठी गाजतोय आणि मराठी माणसासाठी पाहिजे तो. कारण मराठी माणूस हा मुंबई मधला बाहेर फेकला जातो आणि त्यासाठी सर्व मराठी बांधवांनी एकत्र येऊन आपल्या मराठी माणसाला मुंबई मधून जे हकलपट्टी करतायत, जे कोण करताय काय करताय पब्लिकला, मराठी माणसाला सगळ्यांना समजतंय. त्यासाठी म्हणजे आज हे राजकारण फक्त करतायत की दोन भाऊ ठाकरे एकत्र आले, ठाकरे एकत्र आले. ते स्वतःच्या स्वार्थासाठी नाही आलेत, ते मराठी माणसाच्या हितासाठी आलेत आणि मराठी माणसाच्या हितासाठी आलेत. आपण आणखीन काही कार्यकर्त्यांना विचारणार. ताई काय सांगाल की मुंबईमध्ये खरोखरच महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला कोणते वाटतात? मुंबईमध्ये आता जसं तुम्हाला माहितीच असेल की जागोजागी पुनर्विकासाचे जे काम प्रकल्प हाती घेतलेले आहे पण ते पूर्ण झालेले नाहीये. तुम्ही तसं बघत असाल आता ते ठाकरे दोन्ही बंधू जे एकत्र आलेले आहेत तर ते तुम्हाला माहितीच असेल ते स्वतःच्या स्वार्थासाठीच आलेले आहेत. इंग्रजी आता कंपल्सरी आहे, मराठी शाळा सुद्धा वाचवायच्या आहेत. हा मुद्दा निवडणुकीचा किती महत्त्वाचा वाटतं मुंबईमध्ये? महत्वाचं तर आहेच मॅडम, कारण मराठी शाळा या झाल्याच पाहिजे. कारण अगोदरपासून ज्या आता बंद परत आलत आहेत, म्हणजे आमच्या एरियामध्ये तर मी खार विभागामध्ये आहे, आमच्या एरियामध्ये तर बहुतेक जेवढ्या मराठी शाळा आहेत त्या सगळ्याच बंद झालेल्या बंद झाल्यात. मराठीचा मुद्दा जो आहे तो मुंबईच्या अस्मितेचा भाग आहे आणि त्याचमुळे मराठी शाळा बंद होत आहेत आणि त्याचा दुःख किंवा त्याचं एक प्रश्नचिन्ह जो आहे तो इकडच्या सर्वच महिलांनी उपस्थित केलाय. मात्र ठाकरे बंधू कसे एकत्र आले किंवा राष्ट्रवादी जी आहे ती भाजपसोबत कशी आली यावरून सुद्धा आता सवाल जवाब जे आहे ते उपस्थित होत आहेत. प्रसाद सर. धन्यवाद ज्योत्स्ना. आणि या निमित्ताने आपण चर्चेला पुढे नेत असताना जो मुख्य मुद्दा इथे स्पर्शीला गेलेला आहे तो आहे भ्रष्टाचाराचा. मुंबई महानगरपालिका ही एक अत्यंत श्रीमंत महानगरपालिका. त्याच्या ठेवी कोणी मोडल्या इथपासून त्याच्या उत्पन्नाचं झालं काय, किती टक्क्याचं कमिशन या मुंबई महानगरपालिकेमध्ये चाललं इथपर्यंतचे अनेक मुद्दे येतात आणि स्वाभाविकरित्या मराठी शाळांचा मुद्दाही त्यात आहे. मला सुरुवात मनसेपासून करायची आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मधल्या भ्रष्टाचारावर आतापर्यंत तुमचे साहेब अनेकदा बोलत होते. एवढंही त्यांनी सांगितलं की जर मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर आपल्या पत्नीला आपल्या कुटुंबाला महापालिकेत पाठवणं बंद करा असा सल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता. तिथपासून आजपर्यंतचा तुमचा प्रवास तुमच्यासाठी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी अडचणीचा आहे? अजिबात नाही. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी अडचणी येण्यासारखी गोष्टच नाहीये. कारण आज मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की मुंबईत दोन ठाकरे बंधू हे जे एकत्र आलेत ते आता भ्रष्टाचाराचे आरोप वगैरे हे जे होत आहेत ते एक लक्षात घ्या. जेव्हा उद्धव ठाकरे साहेब महापौर जेव्हा शिवसेनेचा होता तेव्हा 98 हजाराच्या ठेवी ह्या होत्या. आता जेव्हा महापौर नाहीये किंवा महानगरपालिका अस्तित्वात नव्हती म्हणजे गेली 3 वर्ष काही नाहीये त्यावेळेला तुम्ही बघताय की ज्या पद्धतीने ठेवी मोडल्या गेल्यात किंवा ज्या पद्धतीने भ्रष्टाचार चालू आहे त्यावेळेला आता प्रत्येकाला रिअलाइज व्हायला लागलेलं आहे की आता या दोन भावांनी एकत्र येऊन ही महानगरपालिका वाचवणं गरजेचं आहे. नाही पण जो भ्रष्टाचाराचा मुद्दा येतो असं म्हटलं जातं की याआधी तुम्हीच भ्रष्टाचारावर बोलत होतात आणि आता तुम्ही काय करणार आहात जेव्हा भ्रष्टाचाराचा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काढला जाईल? आता आम्ही साहेबांबरोबर राहणार आहोत, उद्धव साहेबांबरोबर, आणि एकत्र काम करणार आहोत. बिलकुल. आपण पाहिलंय थोडं जरा उत्तर देताना गडबड होतीये. मला भारतीय जनता पार्टीकडून उत्तर लागेल आणि त्याच्यानंतर आपण एक एक करून पुढे जाऊयात. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तुम्ही नक्की कोणाला टार्गेट करणार? उद्धव ठाकरेंना, राज ठाकरेंना, दोघांना का सगळ्यांना? उद्धव ठाकरेंना तर नक्कीच करणार आहोत. कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये आता नेहमी आमच्यावर आरोप होतो की आम्ही त्यांच्या बरोबर होतो. मला आठवण करून द्यावीशी वाटते 2017ची ज्या वेळेला निवडणूक झाली त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी पूर्ण अशा स्थितीत होती की महापौर बसवू शकली असती आणि त्यावेळेला काय गोष्टी घडल्या आणि भारतीय जनता पार्टीने पहारेकऱ्याची भूमिका घेतली आणि मग त्यावेळेला प्रत्येक गोष्टीवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की आता ठेवींवरती जेव्हा प्रश्न उपस्थित केला जातो, जर आपण पाहतोय की गेल्या जर 3च वर्षांचं मी म्हटलं तर 3 वर्षामध्ये मुंबईकर विकासाची गती अनुभवतोय. म्हणजे आज जर एखादा रस्ता बांधला जातोय ना तर तुम्ही ट्रान्सपरंटली यू कॅन फाइंड आउट
की हा इतक्या किलोमीटरचा रस्ता हा इतक्या वेळेमध्ये पूर्ण झालेला आहे. ही पारदर्शकता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने लोकांना दिलेली आहे. ठीक आहे, चर्चेला पुढे न्यायचा वंचित पर्यंत येतो. भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला दावा करते की ते उद्धव ठाकरेंना टार्गेट करतील, एक तर्क असा दिसून येतो की त्यांनी पहारेकऱ्याची भूमिका निभावली. त्याला प्रतिवाद होतो की जेव्हा भ्रष्टाचार चालू होता तेव्हा हे पहारेकरी म्हणून बघत होते. ते कुंपणा शेत खातं ना, त्यातला प्रकार आहे हा. तुम्ही पहारेकरी होते नाही, तुम्ही वाटेकरी होते, हा खरं त्याच्यातला भाग आहे. मी फक्त एक आकडा तुमच्यासमोर मांडते दादा. आपल्या महानगरपालिकेचं बजेटच 75,000 कोटी. शून्य किती आहे तुम्ही मोजत बसा. गेले 25 वर्ष दरवर्षी जर एवढा पैसा खर्च होतो, पैसा जाते कुठे? आजही तुम्ही पाण्याबद्दल बोलता, आजही तुम्ही रस्त्यांबद्दलच बोलता, आजही तुम्ही आरोग्य सेवेबद्दलच बोलता. मग पैसा गेला कुठं? तुम्ही जे हे सगळं सांगताय ना, हे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट देऊन अजून कसं तुम्हाला कमिशन मिळेल याचा तुम्ही व्यवस्था केलेली आहे. मूलभूत सुविधांसाठी आजही मुंबईकर, आमच्या महिला आजही वणवणच फिरतायत. आणि त्याच्या पुढचा भाग म्हणजे हे मी पुन्हा एकदा सांगते, हे सगळे पक्ष मनसे वगळता हे सगळे पक्ष एकच आहेत. आज ते वेगवेगळे उभे आहेत कारण त्यांना त्यांचं काय राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल, व्हॉट एव्हर इट इज. पण शायनाताई जेव्हा म्हणतात की आम्ही सत्तेत नव्हतो, तुम्ही आता 2 वर्ष आधी फुटलेले आहात. त्याच्या आधी 25 वर्ष तुम्ही सगळे एकत्र होतात. मग जसं तुम्ही बीजेपीला ब्लेम करता तसंच तुम्ही आताही करताय. बिलकुल, आपण त्याचं उत्तर त्यांच्याचकडून घेऊयात. मुद्दा इथे असा आहे की तुम्ही या संपूर्ण स्थितीमध्ये वाटेकरीही होतात, आता भूमिका वेगळी कशी? बघा, भ्रष्टाचाराला घेऊन ट्रॉफी यांना द्या, आत्ताच फर्स्ट प्राइज त्यांना द्या. कारण ऐका 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 मॅडम, मी ऐकलं तुम्हाला, मला बोलू द्या. खड्डे मुक्त मुंबई 25 वर एक खड्डा कमी झालं का? आता एकनाथजी शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा चालू झालं काम 700 किलोमीटर. आणि हे पण घोषणा की एक कॉन्ट्रॅक्टर ज्यांचा पूर्ण पैसे, आणि तुम्ही विचारलं ह्याच्या आधी की मनसे आणि उबाटा कशासाठी आले एकत्र, फक्त हे बघून की बीएमसी मध्ये 60,000 कोटीचा बजेट आहे. हे आहे 5th लार्जेस्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन. पण मग हा आरोप तुमच्यावरही होतो ना, तुम्ही 60,000 कोटींसाठी आलेला. आरोपच्या वरती तुम्ही ऐका, जेव्हा कोविड होते 600च्या पीपीई किट्स 6,000 मध्ये. मला सांगा, हे भ्रष्टाचार नाही तर काय? खिचडीमध्ये भ्रष्टाचार, कोविड सेंटर मध्ये भ्रष्टाचार, मिठी रिव्हर डिसिल्टिंग मध्ये भ्रष्टाचार. आणि आता तुम्ही असा प्रश्न विचारतात तर मला फक्त हे सांगायचं, आमच्या ट्रान्सपेरन्सी अकाउंटेबिलिटी तुम्ही बघितला भाजप सोबत. बिलकुल, आपण उत्तर घेऊयात. अयोध्याजी, आपण उत्तर द्यायचंय. तुम्ही मुंबईतल्या राजकारणाच्या बाबतीत सरळ आणि थेट आकडेवारीने बोलू शकणार आहात? अर्थात आता ह्या म्हणतात की कोविड काळामध्ये भ्रष्टाचार, त्यावेळेला ताई तिकडे होत्या आता, आणि ह्यांचेच जे आता नेते आहेत ते आमच्या सोबत होते. आणि तिकडे ताई म्हणाल्या की भ्रष्टाचार आम्ही केला म्हणून. ताई 25 वर्ष आमच्या सोबत होते, ते कशाला? इथल्याच विभागातलं एक उदाहरण सांगते. यशवंत जाधवांबद्दल आशिष शेलारांनी एवढा सगळा घोटाळा बाहेर काढला. ज्या यशवंत जाधवांवरती 1 नव्हे 2 नव्हे 74 तास त्यांची चौकशी चालू होती. त्या चौकशीच्या वेळेला मी त्यांच्या तिथे होते म्हणून मला माहिती किती तास चौकशी चालली. आज हेच यशवंत जाधव यांच्या सोबत आहेत. त्याच यशवंत जाधवच्या बायकोला अगोदर लोकसभेचं तिकीट दिलं, नंतर विधानसभेचं तिकीट दिलं, आता नगरसेवकाचं तिकीट दिलं. कशासाठी दिलं? पुन्हा भ्रष्टाचारामध्ये यशवंत जाधवांना, आम्ही जाधवांना त्याच्यामध्ये सामील करून घ्यायचं आहे म्हणून का? माझा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हे म्हटलं कोविड सेंटरचा. अहो, महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या देशामध्ये जम्बो कोविड सेंटर हे उद्धव साहेबांनी काढलं. हे तुम्ही कोविड काळातल्या सगळ्या गोष्टी सांगताय. आज ताई तुमच्या सहित, माझ्या सहित, तुमच्या नेत्यासहित, माझ्या नेत्यासहित, तुमच्या नेत्याचं सांगते, तुमच्या नेत्यांना जेव्हा कोविड पॉझिटिव्ह झाला होता त्यावेळेला आमच्या उद्धव साहेबांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये, सरकारी हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट होते आणि त्यांनी त्या पोस्ट केलेल्या होत्या. आणि ताई मी तुमचं ऐकलं, आता तुम्ही ऐकायचं. तर कोविड सेंटर जे आहे आज, ज्या मुंबईचं, ज्या धारावीचं सगळ्या जगाने WHO ज्याचं कौतुक केलं, आज तुम्ही, मी, तुमचे नेते, माझे जे जिवंत आहोत ना त्या उद्धव साहेबांमुळे. आमच्या मराठवाड्यामध्ये माळकरी आम्ही म्हणतात, जर एखाद्याने उपकार केले त्याचे उपकार विसरू नका, त्याची परतफेड तुम्हाला करता. मला एक उत्तर द्या. जी बिलकुल, पण एक प्रश्न आहे याच्यातला. तुम्ही मगाशी यशवंत जाधवांचा उल्लेख केलात, भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने चर्चा सुरू होती. त्याच यशवंत जाधवांच्या डायरीमध्ये सापडलं ना की लाखोचं घड्याळ मातोश्रीला दिलं म्हणून. मला एक सांगा, आता हे म्हणतात लाखोचं. अहो, त्या ठाकरेंना कशाची कमी आणि तुमचं लाखोचं घड्याळ घेतील? पहिला मुद्दा. मग मला एक सांगा, जर तुमच्याकडे, माफ करा मी कोणाचं स्ट्रगल काढत नाही, पण जर तुम्ही ज्या बीएमसी मध्ये झाडू मारत होतात, त्या बीएमसीचे तुम्ही स्थायी समिती झालात, जो तुमचा घोटाळा आशिष शेलारनी बाहेर काढला, आणि नंतर तुमच्याकडे एवढा पैसा कुठून आला की तुम्ही ठाकरेंना घड्याळ देऊ शकता?
बिलकुल हा मुद्दा आहे. ठाकरेंना घड्याळ देण्या इतपत पैसे कुठून आले? मी हाच मुद्दा पुढे नेईन की ठाकरेंकडे एवढी संपत्ती कुठून आली, त्यांचा बिझनेस काय. खरं वैयक्तिक टीका करायची नव्हती, परंतु जर इथून विषय सुरू झाले तर पहिला प्रश्न महाराष्ट्राने, मराठी माणसाने त्यांनाच विचारला पाहिजे की असं काय आहे की मातोश्री 1 वरून मातोश्री 2 बनते, असे काय व्यवसाय आहेत. जर तुमच्या मुलांना पण राजकारणामध्ये स्थिरतावर करण्यासाठी तुम्ही मराठी माणसाचा वापर करताय. बिलकुल, याचं उत्तर एकदा मनसेकडूनही घेऊयात. मनसेला उत्तर आहे का की ठाकरेंकडे पैसे येतात कुठून? जसं मातोश्री 1 मातोश्री 2 होतं, तसं कृष्णकुंज पासून शिवतीर्थही होतं. नाही, मला एक कळत नाही की हे जे बोलतायत ते असं म्हणतात की भाजपचे सगळे नेते एसआरएच्या घरांमध्ये राहतात. असं नाहीये ना. भाजपच्या सगळ्या नेत्यांवर सगळ्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात. भाजपनी ज्या सगळ्यांना आता आपल्या कुशीत सामावून घेतलंय त्या सगळ्यांवर अगदी 70,000 कोटींचे आरोप केलेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांनी सरकार स्थापन केले, त्यांना उपमुख्यमंत्री बनवलंय, त्या सगळ्यांना त्यांनी आपल्याबरोबर सामावून घेतलेलंच आहे. त्यामुळे भाजपच्या यांनी बोलूच नाही की तुमचं शिवतीर्थ 1, 2 हे कुठून होत आहे म्हणून. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी घराणेशाहीचा आरोप केला. अगदी मोठ्या यांनी सांगितलं की आम्ही कोणालाही तिकीट दिलेलं नाहीये, म्हणजे आमच्या नेत्यांच्या मुलांना तिकीट दिलेलं नाहीये किंवा असं काही. अशी कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते जिकडे त्यांनी त्यांच्या नेत्यांच्या मुलांना आता महानगरपालिकेची तिकीट दिलेली आहेत. बिलकुल, याचं उत्तर पुढे नेत असताना मुद्दा घेऊन मी शायना इन्सिन पर्यंत येतोय. ठाकरेंनी उपकार केले तुमच्यावर जे तुम्ही विसरलेला आहात. अरे खूप उपकार केलं, घरचे बाहेर आले, खूप उपकार केलं मुंबईसाठी. मुंबईमध्ये ते नेता जे घरी बसून राजकारण करतात ते जनता त्यांना सांगणार की आता तुम्ही घरीच बसा. सरनेमच्या राजकारण गेलं, ठाकरे असो गांधी असो, आता तुम्हाला काम करायचं तर उतरा आमचे एकनाथ शिंदे साहेबांसोबत आणि करा एक लाडका भाऊचा काम आणि बघा जे प्रगती होते. देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथजी शिंदे, जे काम डेव्हलपमेंट झाला ऑन ग्राउंड तुम्ही बघा. आज मुंबई वर्ल्ड क्लास सिटी आहे. इन्फ्रास्ट्रक्चरला बघा, मेट्रोला बघा, 411 किलोमीटर मेट्रोचा. आणि ह्यांनी फक्त त्यांच्या पॉलिटिकल इगोसाठी बंद करा बंद करा बंद करा. आता बघा की कम्प्युटर साठी काय आहे. पर्यावरणला घेऊन इतकी मोठा विषय आहे. आमचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदेनी सांगितलं 17,000 कोटी फक्त ग्रीन इनिशिएटिव्ह साठी. त्याच्यावर बोलूच आपण, त्याच्यावर बोलूयात. आणि त्याच निमित्तानं मी माझी सहकारी ज्योत्स्ना हिच्यापर्यंत पोहोचेन. आणि ज्योत्स्ना, मला वाटतं आता मुद्दा उपस्थित इथे झालाय तो आहे कोणी कुणाला किती मदत केली, पण त्याही पेक्षा पायाभूत सुविधा मुंबईतल्या कोणी रखडवल्या, या मुद्द्यावर तुम्ही मतप्रदर्शन घ्या. नक्कीच, कारण 2017ला शेवटची निवडणूक झाली होती आणि त्यानंतर आता 2026 उजाडलेला आहे. तोपर्यंत प्रशासनाचा जरी काळ असला तरी गेली 25 वर्ष जे सत्तेत होते, जे सत्तेमध्ये सहभागी होते, त्यांचं काय आपण जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगाल की 25 वर्ष ज्यांची सत्ता होती तेच आता एकमेकांवरती प्रश्न उपस्थित करतात? राजसाहेबांचं पहिल्यापासून आणि शेवटपर्यंत एकच वाक्य आहे, मराठी माणसांचं मराठीसाठीच ते सत्तेसाठी आहे. मग 25 वर्ष सत्ता होती तुमची, त्यावेळेस काय कामकाज चालू होतं असं भाजप विचारते, जे एकेकाळी तुमच्यासोबत सत्तेत होतं? हे भाजपने खरं तर विचारूच नाही, ते सुद्धा सत्तेतच होते ना, त्यांना पण माहित असलं पाहिजे ना. पायाभूत सुविधांपासून जो वंचित राहतोय तो कोणामुळे राहतोय? मग मी ज्या विभागामध्ये राहते त्या ठिकाणी भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर आहे. कळलं? 22 वर्ष त्याने तिथे कालकीर्त केले, 22 वर्ष. आणि दलित समाजाला तिथून त्यांनी चळवळ सुरू केली पहिल्यांदा. त्या ठिकाणी आमची अशी माझी एक मागणी आहे की त्या ठिकाणी प्रवेशद्वार झाला पाहिजे. पण तुम्ही सत्तेत होता तेव्हा का नाही बनवलं मग प्रवेशद्वार, असंच विचारतायत? मग नाही, पहिली गोष्ट मुद्दा असा आहे की आमचे जे पंचायतचे लोक आहेत, म्हणजे तिकडे राहणारे स्थानिक लोक, त्याने बरंच वारंवार तिथे त्या लोकांनी लेटर दिले, स्थानिक आमदारांना भेटले, इकडचे अजय चौधरी साहेब आहेत त्यांना भेटले, तरी सुद्धा कुठेही उपस्थित मुद्दा आला नाही. मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी खोदकाम सुरू दिसते, त्याला तुम्ही विकास काम म्हणून बघताय की एकूणच प्रदूषणाचे पण वारे अनेक? एक बोलू का, ज्या वेळेला इलेक्शन येतं ना त्यावेळेला खोदाखोदी चालू होते. तोपर्यंत किती गटारे वाहू द्या, कितीही संडाचं घाण होऊ द्या, कोणीही ढिकून बघत नाही. पण ज्या वेळेला इलेक्शन होतं त्यावेळेला सगळ्या पार्ट्याहून सगळे कामं करून जातात. पायाभूत सुविधा मिळाल्यात असं वाटतं का? गटर, मीटर, वॉटर या सुविधा? काय साफसफाई नसते, संडासाची नाही, गटाराची नाही, काही साफसफाई नसते. पावसाळ्यामध्ये काय हालत असते? पावसाळ्यामध्ये तर एकदमच घाण वाटतं. आता पावसाळ्यामध्ये साफसफाई, आता उन्हाळ्यामध्ये नाही साफसफाई, तर पावसाळ्यामध्ये काय साफसफाई? ती लोक कायच दखल देत नाही. आम्ही कंप्लेंट करतो तरी दखल देत नाही ती लोक. कंप्लेंट केली तरी सुद्धा दखल घेतली जात नाहीये. आपण आणखीन काही महिलांना विचारणार आहेत. ताई, काय सांगाल, तुमच्या इथे काय सुविधा? पाणी व्यवस्थित आहे का तुमच्या इथे? आमच्याकडे पाणी बिणी व्यवस्थित आहे, पण झोपडपट्टी खूप आहे, कचरपट्टी पण खूप झाली आहे. कचरा विचरा काढायला कोण येत नाही सारखं व्यवस्थित टायमावर.
स्वच्छतेचा मुद्दा जो आहे तो आपण त्या ठिकाणी बघतो की अनेक महिलांनी जो आहे तो उपस्थित केलेला आहे. कारण तेच आहे त्यांचं की पायाभूत सुविधा, कारण महिला ज्या आहेत घर सांभाळतात, नोकरी सांभाळतात, अशामध्ये पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेकडे जे आहे ते महिलांचा एक ओढा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसाद सर. धन्यवाद ज्योत्स्ना. या निमित्तानं आता आपल्या सोबत असलेल्या पक्षांच्या विविध प्रवक्त्यांपर्यंत पोहोचणार आहोत. सगळ्यात आधी मनसे, मला विचारायचं आपल्याला असं, राज ठाकरे सातत्यानं महानगरांचं बकालीकरण या विषयावर बोलत असतात. त्यांच्या ब्ल्यूप्रिंट मधून त्यांनी यापूर्वी मांडलं की कशा पद्धतीनं शहरं सुधारली पाहिजेत. मुंबईच्यासाठी मनसेचा अजेंडा काय? आता जो वचननामा आलाय तो आहेच, पण त्याशिवाय स्वतःचा काही विचार आहे? गटर वॉटर मीटरच्या पलीकडे जाऊन मुंबईतल्या कोणत्या मुख्य समस्या आहेत ज्या तुम्हाला सोडवाव्याशा वाटतात? तुम्ही जर शिवशक्तीचा वचननामा बघितला असेल किंवा ऐकला असेल तर तुमच्या लक्षात येईल की अतिशय स्तुत्य, सुज्ञ, विचारपूर्वक आणि मुद्देसूद मांडलेला असा वचननामा आहे. आणि राजसाहेबांची जी ब्लूप्रिंट होती ही कायमच एक त्यांना एक सौंदर्य दृष्टी आहे आणि त्यामुळे ते कायमच नेहमी एक विचारपूर्वक मांडतात. आणि मुंबईचं जो तुम्ही बकालीकरण बघाल तर नगरसेवकाचे जेव्हा इलेक्शन येते तेव्हा नगरसेवक हा काय असतो तर नळ, गटार आणि रस्ते हे मूळ मुद्दे असतात ना नगरसेवकाचे. हेच जर अजून व्यवस्थित मांडले गेले नसतील किंवा व्यवस्थित हँडल केले जात नसतील तर ते तर आधी पहिले सगळे सोडवूया. त्याच्यानंतर जे गार्डन्स आहेत, म्हणजे आता अमित साहेबांनी किंवा आदित्य साहेबांनी हे जे मुद्दे मांडले किंवा ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या ह्याच्यामध्ये गार्डन्सचे मुद्दे आहेत किंवा म्हणजे तुम्ही सौंदर्यीकरणाच्या दृष्टिकोनातून म्हणालात म्हणून मी सांगते, म्हणजे गार्डनचे जे मुद्दे आहेत किंवा पार्किंगचा जो आपल्या इकडे एक मूळ महत्वाचा मुद्दा आहे की पार्किंगमुळे अतिशय बकालीकरण झालंय, तर पार्किंगसाठी फ्री पार्किंग करण्याच्या दृष्टिकोनातून वगैरे हे अतिशय मुद्दे त्यांनी चांगले मांडले. बिलकुल. आपण वंचित पर्यंत जाऊयात आणि त्यानिमित्तानं इतरांपर्यंतही येतो. वंचित काँग्रेसच्या बरोबर लढतीये आणि काँग्रेस आणि मुंबईचं नातं काही फारसं सख्याचं राहिलं नाहीये इतिहासामध्ये, पण आत्ताच्या घडीला मुंबईसाठी तुमच्याकडे काय आहे द्यायला? निश्चित आधी घडलं नाही ते ह्यावेळेस घडले आणि वंचित आणि काँग्रेस एकत्र लढते आणि ह्या सगळ्यामुळे हा जो चेहरा आहे निवडणुकीचा हा बदललाय आणि जे पुढचं समीकरण आहे ते पण सॉलिड बदलणार आहे. कारण मागच्या अर्ध्या तासापासून जे डिस्कशन आहे ना ते फक्त मूलभूत मुद्दे आणि मराठी माणूस एवढा चालू आहे, पण बेसिक जे रोज जीवन मरणाचे इश्यूज आहेत, महिलांच्या सुरक्षेचे इश्यू आहेत, हेल्थचे इश्यूज आहेत, ते कुठल्याच पक्षाच्या जाहीरनाम्यात फक्त दिसतात. तुम्ही 5 वर्षांचा यांचा जाहीरनामा काढून बघा, साधारण सगळे मुद्दे सेमच पुन्हा असतील. त्यामुळे त्यांच्यामध्ये फरक काहीच नाहीये. 2 मुद्दे प्रसाद दादा मी इथे मांडू इच्छिते. पहिली गोष्ट, आज आम्ही सगळ्या महिला इथे आहोत, समोर पण महिला बसल्यात. आज आम्हाला जर इथे या 50 महिलांना कुठेतरी बाथरूमला जायचं म्हटलं तर शिवडी लालबागच्या मध्यभाग जिथे लालबागचा राजा असतो, एक तरी पब्लिक टॉयलेट जिथे डिसेंटली महिला जाऊ शकेल असं तुम्हाला तरी दिसतंय का? तुमच्या मागेच आहे ते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आज आम्ही ज्या नगरपालिकेच्या किंवा टर्शरी सेक्टरच्या हॉस्पिटल्समध्ये जातो जिथे महिला प्रसूतीला जाते, तिकडची काय अवस्था आहे? गेले 25 वर्षामध्ये जे हॉस्पिटल्स होते तेवढेच राहिले, त्याच्यापेक्षा किती मोठे हॉस्पिटल तुम्ही करू शकलात? आज मुंबई आणि महाराष्ट्रामधून डेटा, शायनाताई त्याच्या चांगल्या अभ्यासक आहेत, 30,000 पेक्षा जास्त महिला मागच्या 6 महिन्यातून. आणि मुंबईची हालत अशी आहे, प्रजाचा रिपोर्ट आहे दादा, 103% रेप केसेस मुंबईत एकट्या वाढल्या. तर महिला सुरक्षेचा जो विषय आहे किंवा इतर जे सगळे विषय आहेत हे सगळ्यांना बगल देऊन फक्त मराठी ह्या मुद्द्यावर ही निवडणूक होऊ नये अशी माझी विनंती. म्हणजे थोडक्यात भावनिक मुद्दे असू नयेत. महिलांच्यासाठी काय? मला वाटते की महिलासाठी की मुंबईकरसाठी आता नंबर 1 इशू आहे पर्यावरण. जान है तो जहां है. आता आदरणीय एकनाथजी शिंदे आणि आदरणीय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी सांगितलं की 17,000 कोटी ग्रीन इनिशिएटिव्ह साठी, 5,000 इलेक्ट्रिक बसेस, हे कार्बन इमिशन ज्यांना माहिती आहे स्वास्थ्यवरती आम्ही फोकस नाही केलं तर ते पुरुष असो, महिला असो, सिनियर सिटीजन असो, दिव्यांग असो, सगळ्यांना पाहिजे की क्लीन, क्लिअर. आणि ब्युटिफिकेशनच्या बोलणं झालं इकडे मनसे, मला माहिती आहे राजसाहेबला खूप हे आहे, त्यांना पण आम्ही आमंत्रित करणार, कारण 300 एकरच्या महालक्ष्मी रेस कॉर्स एक ग्रीन लंग आहे मुंबईसाठी. आणि जेव्हा उबाटाने फक्त हे सांगितलं आम्ही करू नाही करू, आम्ही करायचं काय, चालू पण झालं काम आणि आता संपणार पण. बिलकुल. या मुद्द्याला तुम्हाला पटताना, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर असा भाव होता की हे काही खरं नाही म्हणून? हे काय म्हटल्या की पर्यावरण, मला तुम्हाला सगळ्यांना एक आठवण करून द्यायची आहे. जेव्हा आदित्य साहेब पर्यावरण मंत्री होते तेव्हा देशात एकमेव पुरस्कार आला आणि तो म्हणजे पर्यावरणासाठी जो ग्लासगो जो त्यांनी पुरस्कार दिला. आणि हे म्हणतायत की पर्यावरण ताई तुम्ही बोलत होतात मी ऐकत होते. ताई तुम्ही बोलत होतात मी ऐकत होते.
लाडक्या ताई, तुम्ही बोलत होता की ऐकत होते. आपला मुद्दा पूर्ण करा. तर ताई, मला एक सांगायचं आहे की जे तुम्ही ब्युटिफिकेशन म्हणताय ना, ते सगळ्या उद्धव साहेबांच्या काळामध्ये आणि आदित्य साहेबांच्या वेळेला केलेलं आहे. तुम्हाला अजून एक सांगते, ज्यावेळेस मी युवती सेनेचं ज्यावेळेस माझ्याकडे पद होतं, त्यावेळेला आम्ही सगळ्या मुंबईचे जे आहेत ते सगळे किनारपट्टी आम्ही स्वतः आम्ही तेव्हा कोणत्याही सत्तेमध्ये नव्हतो. 2019 पासून ते मी आजपर्यंत आम्ही सगळे आम्ही समुद्र किनारी असतील वगैरे सगळं आम्ही साफसफाईचं काम केलं आहे. ठीक आहे, पण आताच्या घडीला तुमच्याकडे मुंबईला द्यायला काय आहे? आरेचं सांगते, आरेचं म्हणतायत ना, हीच लोक आरेची वृक्षतोड करायला गेली होती. आता हे तर झालं मुंबईचा, नाशिकचं तेच, अन्य ठिकाणचं तेच. ह्यांना झाडं तोडायची आहेत आणि हे पर्यावरणाच्या बद्दल गोष्टी बोलतात आणि तुम्ही म्हणताय की मुंबईकडे वृक्षतोडीचा मुद्दा महत्वाचा आहे. मी त्याच्यासाठी भाजपचं उत्तर घेतो पटकन. मला वाटतं वृक्षतोडीचा जो मुद्दा आहे त्यावर आपण पाहिलं की अनेक पत्रकार आणि पर्यावरणासाठी काम करणारे असे अनेक लोक होते की ज्या त्यावेळेला येऊन या गोष्टीवर बोलत होते. त्यांनी नंतर मेट्रो सुरू झाल्यानंतर कशा प्रकारे मुंबईकरांचा प्रवास सुखकर झालाय, कशा प्रकारे हे आवश्यक होतं आणि कशा प्रकारे तिथे सगळी काळजी घेऊन आवश्यक वृक्षतोड केली आहे हे लोकांनी, पत्रकारांनी, सामान्य जनतेने आणि पर्यावरण ऍक्टिव्हिस्टनी समोर येऊन सांगितलेलं आहे. त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वात जे काम होत आहे त्याच्यामध्ये आम्ही सातत्याने ट्रान्सपरन्सीचा विषय करतो, तो अगदी स्पष्ट अधोरेखित होतो. पण मग याचबरोबर पर्यावरणाचा मुद्दा सुरू असताना मुंबईसाठी महत्वाचा एक मुद्दा असतो तो मराठी शाळांचा. आणि म्हणून मला विचारावं असं वाटेल की तुमच्या घरातलं कोणी मराठी शाळेत जातं? नाही, माझ्या घरातलं कोणी जात नाही, कारण आमच्या भागात एक तर मराठी शाळा नाही पहिली, आणि दुसरी गोष्ट, ज्या ज्या ठिकाणच्या मराठी शाळा आहेत त्या कशामुळे बंद पडला हा अहवाल एकदा तुम्ही कधी वाचा. एवढा भला मोठा निधी असताना फक्त इमारत धोकेदायक झाली म्हणून ती शाळा बंद झाली आणि आता काही ठिकाणी तर स्पेसेस प्रायव्हेट ऑपरेटर्सना पण दिले जातात. त्यामुळे हे जे सगळं षडयंत्र हे समजून घेऊन मराठी शाळा कशा टिकतील ह्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये आमची आघाडी करणार. आपण या निमित्तानं ठाकरेंच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचूयात आणि थेट मनसेलाच विचारूयात. आपली मुलं इंग्लिश शाळेत पाठवायची आणि मराठी जपवा असं म्हणायचं. मराठी शाळा, मराठी भाषा याच्याबद्दलचं प्रेम वेगळी आहे हा आरोप होतो. मराठी शाळा जगवायच्या कशा मुंबईत? पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगू, एक तर मी स्वतः मराठी शाळेत शिकले. माझी दोन्ही मुलं जरी आयसीएसई शाळेत शिकली असली तरी माझी दोन्ही मुलं अस्खलित मराठी लिहितात आणि वाचतात. मराठी इंग्लिश शाळेत मुलं गेली म्हणजे त्यांना मराठी लिहिता वाचता येत नाही, ही अतिशय चुकीची समजूत आहे लोकांची. सगळ्यात पहिले सांगायचं म्हणजे 1ली ते 4थी हिंदी कंपल्सरी होऊ नये ह्याच्यासाठी एकमेव नेता जो लढत होता ते राजसाहेब ठाकरे होते आणि त्यांनी तो मुद्दा संपूर्णत्वाला नेलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की ती हिंदी कंपल्सरी होऊ नये, मराठी ही महाराष्ट्रात शिकवली गेलीच पाहिजे आणि ती सगळ्या आपल्या मुलांना आलीच पाहिजे. त्यामुळे इंग्लिश शाळेत जरी मुलं गेली तरी त्यांना मराठी ही पहिलीपासून शिकवली गेली पाहिजे, त्यांना लिहिता वाचता आली पाहिजे, कारण ती आपली राजभाषा आहे. आपण हिंदी लादण्याचा आरोप इथे चर्चेत घेतलेला आहे, त्याच्यावर उत्तर आहेत? बघा, सर्वप्रथम आम्हाला मराठीवरती अभिमान आहे आणि नक्कीच नंबर 1 भाषा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी मराठी मराठी. अभिजात दर्जा असो किंवा मराठीला प्रोत्साहित करायचंय तर आदरणीय एकनाथजी शिंदेनी कधी करणी आणि कथनीमध्ये फेर नव्हते. परंतु जे तुम्हाला हिंदीमध्ये पण बोलायचं आहे बोला, जे तुम्हाला इंग्लिशमध्ये पण बोलायचं आहे तर बोला. तिथे जाऊन त्यांना मारायचं, पिटायचं, तोडायचं, फोडायचं हे तुमचं राजकारण आहे. आम्ही सगळ्यांना एकत्र चालवून, एकत्र घेऊन त्यांना हे समजायचंय की त्यांची संस्कृती, सभ्यता आहे मराठी. मराठीमध्ये तुम्ही अभिमान ठेवा, परंतु तुम्ही अन्य कोण नागरिक वरती अन्याय नाही. बिलकुल, मारहाणीचं राजकारण भाषेसाठीचा मुद्दा आहे. मी आपल्यापर्यंत अयोध्येजी येतो. मला सांगा, भाषा बोलता येत नाही म्हणून मारहाण झाली हा मुद्दा आतापर्यंत होता. काल परवाचं प्रकरण आहे, मराठी माणूस चुकून हिंदीत बोलला तर त्याला इतकं मारलं की तो घरी जाऊन त्यांनी आत्महत्या केली. नाही, त्या मुद्द्याला वेगळं वळण दिलं गेलेलं आहे. तो मुद्दा तसा नाही, तुम्ही जर चौकशी केली तर ते तसं नाही. त्या मुलाला ऑलरेडी काही वेगळे प्रॉब्लेम्स होते. एक समजून घ्या, साहेब नेहमी सांगतात की आम्ही नेहमी हात जोडून विनंती करतो, जर तुम्ही ऐकणार नसाल, तुम्ही माज दाखवणार असाल तर आम्ही हात सोडतो. मराठी भाषा ही आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी जर गरज पडली तर आम्ही 100% हात सोडू. आता त्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात मनसेच्या कडून स्पष्टपणे आजही म्हटलं जातं की मराठीचा अपमान झाला तर हात मोकळे सोडले जातील, म्हणजे थोडक्यात कानफाटात बसेल. काही काळापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरेंनी मी मुंबईकर भूमिका घेतली त्याला राज ठाकरेंनी तेव्हा याच प्रकारे खोडा घातला होता. आज मराठीबद्दल भूमिका काय? मी या मुंबईमध्ये फक्त 30% गाडीने फिरते, 70% मी टॅक्सीने फिरते. रस्त्याने ज्या वेळेला
टॅक्सी पासून सुरुवात करते. तुम्हाला कोणी मराठी बोलताना दिसणार नाही. मी जिथे भारतभर फिरलेली आहे तिथं तिथं त्या त्या राज्याच्या लोकांनी त्यांच्या भाषेचा जो आहे तो अभिमान बाळगलेला आहे. पण आपल्याच महाराष्ट्रामध्ये, आपलीच मातृभूमी, आपल्याच मायभूमीमध्ये या मराठीची लक्तरं काढल्या जातात. आणि मी पुन्हा सांगते, जी भूमिका मनसेची होती, आमचा तुमच्या भाषेला अजिबात विरोध नाही. पण जर तुम्ही नाही, मी बोलणारच नाही म्हणून जो तुमचा उर्मटपणा आहे, त्या उर्मटपणाला आमचा विरोध आहे. आणि या अनुषंगाने भाषेचा आणि शाळेचा मुद्दा येतो, त्याच्याबद्दलची उत्तरं आहेत. मराठी शाळा टिकवण्यासाठी काय करायचं? आता कालची न्यूज आहे, तुमच्या सगळ्या माध्यमातून पाहिलेली आहे. सरकार कोणाचं आहे? मुंबईत आणि राज्यात 2000 शाळा बंद पडल्या, 2000 शाळा महाराष्ट्रातलं. याचं उत्तर तुमच्या मार्फत माझ्या सरकारला आहे, याचं उत्तर त्यांनी द्यावं. बिलकुल, आपण या निमित्तानं आरतीताईंपर्यंत जाऊया. जी जी, एकदा 31 सेकंद. त्यांच्या नेत्याला विचारा कोणता बिल्डरला दिलं. उत्तर आहे का याचं? तुम्ही बिल्डरांना शाळेचे प्लॉट देता म्हणे. मी प्रश्न केलाय, महाराष्ट्रातल्या 2000 शाळा बंद का पडतायत तो विचारला. ह्यांनी बिल्डर मध्ये आणला, आता ह्यांनी बिल्डर मध्ये आणला, आता ह्यांनी बिल्डर मध्ये आणला. हे बिल्डरच्या मांडीला मांडी लावून बसतात. याच्यावरचं एक उत्तर वंचित कडून येतोय. आधी वंचित कडून बघूया. त्यांनी ज्या 1000 शाळांचं सांगितलं, महाराष्ट्रभर बंद पडल्या, ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदच्या शाळा 100% ज्या बंद झाल्या आधीच्या काळामध्ये, तेव्हा उद्धव ठाकरे साहेबच सीएम होते, हे ताई विसरू शकत नाही. त्यामुळे तिकडे काहीतरी स्टँड आणि इकडे काहीतरी स्टँड आता कोणी खपवून घेणार नाही. आपण पटकन विचारू. आरतीताई, तुमची मुलं कुठल्या शाळेत शिकतात आणि त्या निमित्तानं भाषांच्या आणि शाळांच्या बद्दल तुमचं चिंतन, पक्षाचं चिंतन काय? मला सगळ्यात आधी सगळ्या मान्यवरांना विचारायचं आहे की तुमची मुलं महापालिकेच्या शाळेत शिकतात का? तुमची शिकतात? हो, माझी मुलगी मुंबई महानगरपालिकेच्या शांतीनगरच्या शाळेत शिकते. इयत्ता पहिलीला आहे. अस्खलित मराठी, हिंदी आणि इंग्रजी बोलते. मग मराठीवरचं आक्रमण कोणामुळे आहे? मला असं वाटतं, मराठी शाळा टिकवण्याची जबाबदारी ही मुंबईतल्या मराठी माणसाने जर घेतली तर तिच्यावर कुणीही घाला घालू शकणार नाही. नंबर 1. नंबर 2, आतापर्यंत काय होत आहे तर विचारा, युवराजांना मुंबई पब्लिक स्कूल नाव का ठेवावं असं वाटलं? तेव्हा मराठी नावही सुचू नये, ही परिस्थिती आहे. मी मुद्दाम याचा उल्लेख करते कारण मी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीची सदस्य राहिलेली आहे. आदरणीय विनोद तावडे साहेबांनी ज्या वेळेला एक मॉडेल आणलं होतं की आपण काय म्हणू त्याला, व्यवसायाभिमुख शिक्षण असतं, लहान मुलांना प्रेशर होऊ नये, दप्तराचं ओझं कमी व्हावं, मुलांना त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत शिकता यावं, तेव्हा याच सगळ्या लोकांनी विरोध केला होता. आणि ज्या वेळेला ह्यांची वेळ आली तेव्हा मुंबई पब्लिक स्कूल असं नाव करून मग ती सुरुवात केली. बिलकुल, या मुद्द्याला पुढे नेऊयात आणि माझ्या बरोबर असलेल्या माझ्या सहकारी ज्योत्स्ना यांच्यापर्यंत हा मुद्दा नेऊयात. प्रश्न थेट आहे, मराठीवर आणि मराठी माणसावर मुंबईमध्ये अतिक्रमण कोण करतंय? अगदी आपण महिलांना विचारणार आहोत, कारण महिलांनी अनेक मुद्दे जे आहेत ते महत्वाचे मांडलेले आहेत, कारण शाळांचा मुद्दा महिलांचं फार लक्ष असतं. ताई, काय सांगाल, मुंबईच्या ज्या शाळा आहेत त्याचं नाव मुंबई पब्लिक स्कूल ठेवायचं आणि परत मराठी भाषेची मागणी करायची, याकडे कसं बघ? आमच्या इकडची शाळा आहे साईबाबा, तिथे आग लावली गेली BMC मध्ये का? तिथे त्यांचे आपलं ऑक्सिजन सगळे किट ठेवलेले होते, त्या किटला आग लावून ती डेमोलिश जागा पूर्ण केलेली. आत्ताची घडी तुम्ही इथे गेला, कॉन्ट्रॅक्टचं बोलला तर मराठी माणसावरती नेमकं आक्रमण कोण करते असं वाटतं? ह्या लोकांनी कॉन्ट्रॅक्टदार ठेवलेले आहेत, ते सगळे गुजराती, मारवाडी ह्यांचेच कॉन्ट्रॅक्टदार आहेत, ते त्यांना वरती पैसे पोहोचवतात. मुंबईच्या मराठी माणसांवरती कोण अतिक्रमण करतं? मी BST मध्ये राहते. आम्हाला लाडकी बहीण देवाभाऊ आणि माननीय देवाभाऊजी आणि माननीय एकनाथ शिंदेजीने दिली. मी ज्येष्ठ नागरिक आहे, माझ्यावर भरपूर अन्याय झालेला आहे, हॉस्पिटलमधून पण झाला. कृपया देवाभाऊ ती नोंद घेतातच आहे. मग भरपूर झालाय, त्यांनी माझी दखल घ्यावी. आणि हा पण काय सांगाल की BSTचा राहिला, BSTचा माझा मुलगा BST मध्ये आहे. आणि देवाभाऊनी जसं गव्हर्नमेंटला म्हणजे पोलीस वसाहत दिली एकनाथ शिंदे साहेबांनी, देवाभाऊनी दिली, तसंच BSTला आम्हाला जरा ही आमची जे भाड्याने आहे ते आम्हाला स्वतःच्या जे काही दुसरी लाईफलाईन मानली जाते बेस्ट बस. आपण आणखीन काही महिलांना विचारणार आहोत, मराठी माणसांवरती कोणी अतिक्रमण केलं असं वाटतं? बेस्ट बसचा मुद्दा उपस्थित होतोय. सामान्य माणूसच जे आहे तो बेस्ट बसनी प्रवास करत असतो. बेस्टवर हे लोक बोलतायत. आता त्यांचं सरकार बेस्टमध्ये, आता त्यांचं सरकार आहे. इलेक्शन आलं की बॅनर लावले जातात बेस्ट लोकांना, तुम्हाला बेस्ट वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरं दिली जातील.
आमदारकीचं इलेक्शन आलं, 15 लाखात तुम्हाला घरं दिली जातील. इलेक्शन गेलं, विषय बंद. आता पुन्हा इलेक्शन आलं, पुन्हा सांगतायत की 15 लाखात घरं दिली जातील. आणि ऐका BST मध्ये लोक पुन्हा सांगतायत. आता हे आम्हाला तुम्ही खरं करताय ना, तर ते तुम्ही कागदावर द्या आम्हाला. BST कामगारांना फसवतायत. BST आंदोलन तर झाली बेस्ट काम झालीत BST कामगारांची, त्याच्यात काही झालं नाही. हे लोक येत आहेत आता आणि सांगतायत. पण हे फेरीवाले असो किंवा एकूणच मराठी माणसाचा रोजगार मुंबईमध्ये व्यवस्थित चालू असं वाटतं का तुम्हाला? काहीच आहे. जर मराठी माणसाचा व्यवसाय जर चालू असता तर मराठी माणूस आज जर असं रस्त्यावर दिसला नसता. हा कोण असतो? भैया लोकांचा. तर आपण आणखीन काही महिलांना विचारणार. ताई, काय सांगाल, काय मुद्दा आहे की मराठी माणसावरती अतिक्रमण होते वाटतंय का? मराठी माणसावर अतिक्रमण होतच आहे. जे UP बिहार तिकडचे येतात ते लोक, ती जास्त करून मराठी लोकांवर अतिक्रमण करतात, ते धंदा करतात, ते मराठी लोकांवर दादागिरी वगैरे करतात, ते त्यांना बसून देत नाहीये. तुम्ही बघितलं असेल. आणि ह्या मराठी लोकांसाठी राजसाहेबांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. नेहमी पुढाकार घेतलाय. ताई, तुम्ही काय सांगाल की एकूणच महिलांचा प्रश्न खूप इथे उपस्थित होतोय, पायाभूत सुविधापासून ते बेस्ट बस पासून आणि मराठीवरती अतिक्रमण करण्यापासून. एक मराठी महिला म्हणून मुंबईमध्ये मराठी महिलांची काय परिस्थिती सांगा? खूप हे आहे, कारण की आजकाल सगळ्याच गोष्टीसाठी ही लोक म्हणजे BJP सगळेच आता महाराष्ट्रामध्ये नवनिर्माण सेनेचे, मी स्वतः गुजराती आहे, पण माझ्या त्या मगाशी म्हणाल्या की तुम्ही जर गुजराती एवढं चांगलं मराठी बोलता. मी महाराष्ट्र, तुम्ही विचार करा, महाराष्ट्रात मी राहून बोलते. माझ्या मुलीही दोघीही मराठी बोलतायत. तुम्ही जसं म्हणता ना की मराठी शाळेमध्ये या बाकीच्या इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेल्या मुलं मराठी बोलतात, माझ्या मुली साफ सुद्धा मराठी भाषेत बोलतात. हे सगळ्यांनी, माझ्या घरीही माझे मिस्टर ही मराठीच बोलतात. त्यामुळे आम्हाला असं एकदम हे नाहीये. पण तुम्ही जे राजकारण हे करताय ना की इथे भैया लोकांनी असं वाट लावले, जिथे आम्ही जर मराठी बाईनी कुणी धंदा लावला असेल, चहा पाणी नाश्ता, ते सरळ त्यांची दादागिरी असते. 2 दिवस पण ते लोक ठेवून देत नाही. ह्याला कंप्लेंट करा, त्याला कंप्लेंट करा. मनसेकडनं जे आहे दादागिरीचं समर्थन नाही केलं जातंय. एक मुद्दा ताईंनी खूप चांगला मांडलेला आहे की स्वतः गुजराती असून ज्या आहेत त्या उत्तम मराठी बोलतात, मात्र मनसेच्या महिला ज्या आहेत त्या आता दादागिरीवरती प्रश्न उपस्थित करतात. आपण थेट प्रसाद सरांकडनं जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की मनसे जे आहे ते आता म्हणजे आपण बघतो की एकूण महायुती जी आहे ती ठाकरेंची झाल्यानंतर आता त्यांचे अजेंडे काय राहणार आहेत. प्रसाद सर, धन्यवाद. या निमित्तानं चर्चेला पुढे नेत असतानाचा आता थेट मुद्दा येतोय तो ठाकरेंसाठी आहे. मराठी माणूस जर मुंबईमध्ये टिकवायचा असेल तर तुम्ही आतापर्यंत किती कंत्राटदार मराठी तयार केले? कसं आहे ना, सगळा लेखाजोखा सगळीकडे मांडलेला आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता काय मांडणार आहे किती कंत्राटदारांना? माझा तुमच्या मार्फत हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे जे महाराष्ट्राचे नंतर 2 मुख्यमंत्री होऊन गेले आणि जे प्रशासन चालू आहे इतक्या वर्षामध्ये, ह्यांनी किती मराठी लोकांना मोठं केलं, हा माझा तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे. बिलकुल विचारूया. बघा, मला वाटते की आम्ही खूपच चर्चा केलं, परंतु आता तुम्ही प्लीज स्विच करून चर्चा करा डेव्हलपमेंट वरती, प्रगतीवरती. एक विकसित महाराष्ट्र आणि एक विकसित मुंबईसाठी आमची सोच विचार काय आहे सगळ्यांना पाहिजे. आता गल्ली मीटर पाणी ते चर्चा झालं. आता आम्हाला बघायचंय की को एक्झिस्टन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि जॉब्स कुठे आहे, जॉब्स आणि कसं करायचंय. जास्त स्टार्टअप मुंबईमध्ये, व्यवसाय आणि लोकांना आत्मनिर्भर करायचंय, म्हणजे हे एक सोच विचार आहे. याचं उत्तर लागेल. रोजगाराच्या साठी आपल्याकडे योजना आहेत का, हाही मुद्दा चर्चेत आलाय. सुरू मराठी आणि उद्योजकता या निमित्तानं तो सुरू झालेला होता. मराठीचा मुद्दा ऍक्च्युली जो चालू आहे त्याच्यात मला बीजेपीला एक प्रश्न विचारायचा आहे की जे आपला मुद्दा आता थोडा पुढे गेलाय. रोजगाराच्या साठी मुंबईत सुविधा उपलब्ध कशा करता येतील? ठाकरेंच्या काळामध्ये मराठी कंत्राटदार पण उभे राहिले नाहीत. आता तुम्ही जर सत्तेत आलात तर तुम्ही मराठी माणसाला रोजगार मुंबईत कसा द्याल? रोजगार कसा द्याल म्हणजे आता जे नवीन युवा उद्योजक आहेत त्यांना सीड कॅपिटल देण्याची आमच्या वचननामामध्ये त्यांनी हे दिलेली आहे. म्हणजे अमित साहेबांनी आणि राजसाहेब यांनी सांगितलेलं आहे की त्यांना सीड कॅपिटल दिलं जाईल आणि त्याशिवाय रोजगाराचे 1 लाख रोजगार देण्याची त्यांचं हे आहे मनसुबा आहे. आणि त्याशिवाय मी पुन्हा तुम्ही तो मुद्दा पुढे नेला म्हणताय, पण ते मराठीच्या ज्या महानगरपालिकेची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, बीजेपीने 43 नॉन मराठी उमेदवार दिले. हा मुद्दा तुमच्याकडनं सुटतोय, त्या बाबतीत तो मुद्दा तुम्ही त्याचं उत्तर घेऊयात आणि चर्चेला पुढे जाऊयात.
आता समोर एक भगिनी बसल्या होत्या, त्यांनी सांगितलं मी गुजराती आहे, मी अस्खलित मराठी बोलते, माझ्या घरात माझा नवरा मराठी बोलतो, माझ्या मुली मराठी बोलतात. ज्या 43 उमेदवारांचा विषय करतायत त्यातला कुठला उमेदवार मराठी बोलत नाही तो समोर आणून दाखवा. ठीक आहे, या चर्चेला आपण अधिकाधिक पुढे नेत असताना या निमित्तानं मुंबईमधल्या मराठी माणसाच्या चर्चेच्या बरोबरच यावेळच्या मुंबईच्या चर्चेमध्ये एक आणखी महत्वाचा मुद्दा आलाय, तो म्हणजे मुसलमान माणूस मुंबईचा महापौर होणार. मला थेट भाजपाला विचारायचंय, हा मुद्दा काढायची गरज काय? मला वाटतं तो एका मानसिकतेबद्दलचा मुद्दा आहे. बघा कसं आहे की आपण पाहतो जेव्हा जेव्हा आतंकवाद हा विषय येतो तेव्हा आपण कितीही म्हटलं की आतंकवादाला दहशतवादाला धर्म नसतो, परंतु त्यातल्या आरोपींची नावं आली की मग ते स्पष्ट होतं. मग अशा या मानसिकतेचा विरोध करणं हे कुठल्या अर्थानं चुकीचं आहे हे मला कळत नाही. त्याच्याबद्दल आवाज उठवणं हे कुठल्या अर्थाने चुकीचं आहे हे मला कळत नाही. आणि भारतीय जनता पार्टी म्हणून, एक हिंदू म्हणून हे जिथे जिथे करावं लागेल तिथे आम्ही ते करणार आहोत. हे हा मुद्दा पटत नाहीये वंचित. मूळ प्रश्न असा आहे की जेव्हा डेव्हलपमेंटचे आणि सगळे मुद्दे संपतात त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही ना, की मग परत ते हिंदू मुस्लिमच्या ओरिजिनल वादावर न्यायचं आणि इलेक्शन भरकटवायचं. प्रश्न आहे जो चांगला उमेदवार आहे त्यांनी महापौर बनावं, हिंदू बनावं मुस्लिम बनावं हा पुढचा प्रश्न आहे. आणि माझं खरंच या ताईंना एक प्रश्न राहील, जे कुठले मुस्लिम बहुमोल वॉर्ड आहेत मुंबईतले तिथे तुम्ही मुस्लिम उमेदवार दिले नाहीत का? असे कितीतरी पत्रक मी दाखवू शकते की महिला उमेदवार मुस्लिम आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती बुरखा आहे, असे पण उमेदवार तुम्ही दिले. मग तुम्हाला उमेदवार मुस्लिम चालतो, मतं मुस्लिम चालतात, पण तुम्हाला मेयर मुस्लिम चालणार हे तर तुमचा अगदी भाजपच्या बद्दलचा नवा तपशील पण MIM बरोबर युती करण्याचा आहे आणि त्यावर बऱ्यापैकी आग पेटली आहे. धर्मांध वृत्तीला मुसलमानांना विरोध असा जो विषय निघतो त्यावेळेला ती मानसिकता आणि धर्मांध जी वृत्ती आहे तिला विरोध केला जातो. याच्यावर एक शायना इन्सिनकडून महापौर तेच असणार जे मुंबईसाठी नक्कीच काम करणार. एक मुंबईकर म्हणजे महायुतीच्या नेतृत्वामध्ये महायुतीचा उमेदवार मराठी माणूस, परंतु सर्वप्रथम मुंबई आणि मुंबईचं काम म्हणजे एक मुंबईकर ज्यांना फक्त प्रगती करायचं, एक विकसित महाराष्ट्र आणि एक विकसित मुंबईसाठी, आणि जे गर्व मध्ये हे एक वाक्य त्यांना नक्कीच सांगायचं आहे, वंदे मातरम जय महाराष्ट्र. वंदे मातरम जय महाराष्ट्र त्या म्हणतायत, तुमच्याकडून हे उच्चार आणि उद्गार येतील? वारंवार आलेले. तुम्ही जो भाजपच्या ताईंना प्रश्न विचारला होता की खान महापौरचा, तुम्हाला एक सांगायचं आहे तमाम महाराष्ट्राला मुंबईकरांना, खास करून ज्या सत्तेत बसलेले आहेत, आजपर्यंत 25 वर्षामध्ये ठाकरेंनी प्रत्येक वेळेला मुंबईमध्ये मराठीच महापौर दिलेला आहे. पण जर तुम्ही इतिहास पाहिला तर सोबत सत्तेमध्ये असलेल्या भाजपनी अनेकदा अमराठी उपमहापौर दिलेला आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, एकीकडे हेच ह्यांचीच लोक अगर कुरेशी अगर किसी के सामने झुकता नहीं तो आज ये आशीष शेलार आशीष कुरेशी है. माझा तुमच्या माध्यमातून या तमाम भाजपच्या आणि सत्ताधारी लोकांना प्रश्न आहे, जे जर लोक तुम्ही म्हणताय की खान महापौर म्हणून, तर मग तुम्ही कोणत्या मोहल्ल्यात जाऊन तुम्ही तुमचं स्वतःचं धर्मांतर करून आलेला आहात? माझ्याकडे खूप पुरावे आहेत. आणि ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता अमित साटम, माफ करा उद्धव साहेबांनी नाव दिलेले चाटम, हे बघा हे त्यांचं, असा उद्धव साहेबांचा एखादा फोटो दाखवा, उद्धव साहेबांचा असा एखादा फोटो दाखवा. मी एडिटेड नाही, एडिट केलेला नाही. आणि ही लोक आम्हाला मराठी अमराठी खान वगैरे याच्याबद्दल बोलणार. याच्यावरचं उत्तर येतं एक दुसऱ्या ठिकाणाहून. सांगायचंय पूर्ण 5 वर्ष बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान आम्ही कसं मांडतो आणि त्याच्या प्रमाणे आम्ही चालतो हे सांगण्यात हे थकत नाहीत. आणि मग एखाद्या मुस्लिम कार्यक्रमामध्ये जर आमचे नेते तिकडे मुस्लिम कार्यकर्त्यांसोबत बसले, खाल्ले, टोपी घातली, त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे, का असावा? त्याचं मला उत्तर द्या तुम्ही अयोध्याताई. याचं उत्तर असेल तर मुद्द्याला आणखी पुढेही न्यायचे आपल्याला. मी पुन्हा ते सांगते, आमचा कुठल्याही जाती धर्माला विरोध नाही. आता मी तुमचा ऐकला, आता माझा ऐका. आमचा कुठल्याही जाती धर्माला विरोध नाहीये. हे संस्कार आम्हाला वंदनीय हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांनी, कारण एका मुस्लिम व्यक्तीला जेव्हा ते मदत मागायला आले होते त्या मुस्लिमांनी मातोश्रीमध्ये नमाज पडला. हे आपण पुन्हा एकदा सांगू इच्छितो. ठाकरे पिक्चर मध्ये आपण तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, ठाकरे सिनेमात पाहिलं, हा नंतरचा मुद्दा. पण मला याच्यावर भारतीय जनता पार्टीचं उत्तर घेऊ द्या. तुम्ही जो आशिष कुरेशीचा मुद्दा मांडला तोच घेऊन येतोय. हा आशिष कुरेशी आणि एकूणच मुद्दा काय? बघा, मला असं म्हणायचंय की आशिष शेलारांबद्दल जर बोलत असाल तर ते ज्या बांद्रा मतदारसंघातनं निवडून येतात, तिकडनं ते किती वेळा निवडून आलेत, लोकांनी त्यांच्यावर कसा विश्वास ठेवलाय, त्यांना कशा प्रकारे आपलं पूर्ण
नेतृत्व त्यांना दिलेलं आहे ते केवळ आणि केवळ त्यांच्या दूरदृष्टीमुळे, कामामुळे, पद्धतीमुळे आणि या मुंबईबद्दल ती विकसित कशी व्हावी याचं जे विजन आहे त्याच्यामुळे दिलंय. मला अयोध्याताईंनी जो मुद्दा काढला, मला असं वाटतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत असताना आपण त्यांच्या विचारांना तिलांजली दिलेली आहे याचं भान आत्ताच्या सगळ्या उभाटाच्या लोकांनी लक्षात ठेवावं. याच्यावरची एक प्रतिक्रिया पटकन 30 सेकंदात, मग मला मनसेपर्यंत पोहोचायचं. बघा, हे विसरले 2019 मध्ये इलेक्शन, नवरा बायको एकत्र होता स्टेजवरती आणि ते कुठे गेले? तिथे कुठे होते त्यांच्या विचारधारा? कुठे होते हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे? कुठे होते ते? काँग्रेस आणि एनसीपी सोबत फक्त सत्तासाठी आणि फक्त मुख्यमंत्रीच्या पदसाठी. आता आले इकडे राजसाहेब बद्दल जे जे वक्तव्य 20 वर्षच्या आधी, त्यानंतर बीएमसीच्या इलेक्शन मध्ये त्यांच्या कॉर्पोरेटर्सला फोडायचं, ते त्यांचं राजकारण आता कुठे आहे? बिलकुल, याचं उत्तर वेळेमध्ये द्या. मनसेची वेळ आहे याच्यानंतर. ताईंचे नेते म्हटले, साहेब आम्ही एनसीपीच्या मांडी लावून बसू शकत नाही साहेब, म्हणून आम्ही हे काय केलं, पक्ष फोडला. आता त्याच अजितदादाला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या मांडीला मांडी, म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये पण यांच्या सरकारमध्ये पण, म्हणजे हे असं ढोंगी वागणं का? आपला मुद्दा हिंदुत्वाचा सुरू होता, मला आता आपल्यापर्यंत यायचं आहे. राज ठाकरे एका वेळेला भगवी शाल घालतात, भोंगे खाली उतरवा म्हणतात. आता ते उद्धव ठाकरेंबरोबर गेल्यानंतर तीच भूमिका कायम ठेवू शकणार आहेत का? का नाही? साहेबांचं नेहमीच म्हणणं आहे, महाराष्ट्रात असणारा, मराठीवर प्रेम करणारा, महाराष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीयन आहे. आणि त्यामुळे आता आम्ही उद्धव साहेबांबरोबर आहोत. आणि एक लक्षात घ्या, मी मगाशी सुद्धा सांगितलं आणि नेहमीच सांगता येईन की मुंबईचा महापौर, हे साहेब नेहमी सांगतात, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आहे. आणि हे जे नेहमी, मला कळत नाही की त्या दिवशी आशिषजींनी एक वाक्य केलं की मुंबईचा महापौर हा हिंदू होईल. का बोलायला जीभ कचरते की मुंबईचा महापौर मराठी होईल? जर मराठी बहुल एरिया आहे, मुंबई महानगरपालिका आहे, मुंबई महानगरपालिकेचा महापौर बसणार आहे, तर मुंबईचा महापौर मराठीच होईल, हे वाक्य बोलायला का जीभ कचरते? पण मग तुम्हाला मुसलमान झालेला महापौर चालणार आहे का? आम्ही मुसलमान उमेदवार दिलेलेच नाहीये. या निमित्तानं एक शेवटचा प्रश्न आणि पटकन. ज्या वेळेला आतंकवाद आणि दहशतवादाचा विषय येतो त्यावेळेला त्यातल्या आरोपींची नावं येतात, तेव्हा ते ऑटोमॅटिक समोर येतं. आणि मग एक मुंबईकर म्हणून, एक हिंदू म्हणून, एक मराठी म्हणून त्याच्या विरोधात उभं राहणं गरजेचं आहे. ती मग काय मुंबईला मुसलमानांची भीती आहे का? नाही, मला असं म्हणायचं, बघा आपण पुन्हा चर्चा फिरवून पुन्हा एकदा मराठी, हिंदू, मुस्लिम इथेच आणून ठेवतोय. विकासाबद्दल बोलायला पाहिजे, ती विकासावर नेणं फार गरजेचं आहे. त्याचं बघा, आता माझ्याबरोबर वंचितच्याही भगिनी आहेत, त्यांनी सांगितलं की प्रत्येक वेळेला आणि किती दिवस आपण तेच फोटो दाखवून पुढे जाणार आहोत. अगदी आपल्या सगळ्यांना वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे आपल्याला चर्चा आटोपती घ्यायची आहे. बिलकुल, अगदी कमी वेळ आहे. हे इलेक्शन मध्ये आमच्या तिथे 90 उमेदवार मध्ये 63 महिला आहे, तर कृपया महिलाच्या समर्थन करा. बिलकुल, आणि त्याच निमित्तानं आपल्याला लक्षात आलं असेल की आमचं यंदाचं सगळं पॅनल जी महिला उमेदवार आहेत, त्या महिला, किती महिला कार्यकर्ते उमेदवार आहेत आणि किती महिला त्यांच्या पुरुष कार्यकर्त्यांच्या बायका आहेत, हे पण त्यांनी क्लिअर करा. याच्यावरचं एक शेवटचं उत्तर, घराणेशाहीवर तुम्ही बोलू शकणार आहात का? घराणेशाही मला सांगा, मी कोण आहे? शेतकऱ्याची पोरगी, मराठवाड्यातली, इथं पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी मला पाठवलेलं आहे. इथं ही घराणेशाही आहे का? दुसरा मुद्दा, जे म्हटलं ना की महिलांचा म्हणून ज्या सांगतायत, इकडून तिकडून आयात केलेल्या आहेत. आणि नेहमी ठाकरेंनी महिलांना रणरागिणी म्हटलेलं आहे. आज जी रणरागिणी महाराष्ट्रामध्ये दिसते किंवा त्यांच्या पक्षामध्ये आहे, ती आमची रणरागिणी आहे. आणि महिलांना मान देणारे, महिलांना सन्मान देणारे हे नेहमी ठाकरे आहेत. ठीक आहे, या मुद्द्याला आपण आता इथेच विराम देतोय, कारण आपल्याला चर्चेला वेळेची मर्यादा आहे. दरम्यान आपण पाहिलं असेल की आमचं यावेळेचं पॅनल हे संपूर्ण महिलांचं होतं. त्यांच्याकडून आपण विकासाचे, भावनेचे, भाषेचे सगळे मुद्दे घेतले आणि त्या अनुषंगाने त्यांची मतं पण घेतली. आणि त्याहीपेक्षा आणखी जोडीला महत्वाची गोष्ट म्हणजे इथे उपस्थित असलेल्या बहुसंख्य महिला आहेत, ज्यांनी त्यांना आतापर्यंत भेडसावणाऱ्या प्रत्येक मुद्द्याला स्पर्श केलेला आहे. या चर्चेला आपल्याला इथेच विराम द्यायचा आहे आणि त्या निमित्तानं इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, तसंच इथे आलेल्या सगळ्या मतदारांच्या प्रतिनिधींचे सुद्धा मनपूर्वक आभार. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.